मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे. आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे आहे बंड्या सावंत, इकडे आहे. हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो. या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे. इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत. कुठले दाखव, प्रूव्ह करा. हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार. हो. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोललो. बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोलू. तुम्ही तुमच्या बिझनेसचे आहे, तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. हो. तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल. माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी हो. मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही जो भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही. हे जर तुम्हाला करायचं, हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11. तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. त्यांनाही ते काय कारवाई करतात तेही मला बघायचं आहे. ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर. हो होय साहेब, परत सांगतो मी पण असते सांगतो. आमदार साहेब, निलेश साहेब, अरे हो, हॅलो, अरे कदाचित असं काही मोजतोय कशात सांगतो बरं. हो, लावा तुम्ही सगळ्यांना पुन्हा बोलून घ्या. हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे. पत्रकारांना फोन करा. ओके.
लाईव्ह चालू आहे. हो. आपण रूम मध्ये जायच्या अगोदर हे महाशयचे पैसे लपवायचा प्रयत्न करत होते. ते आता फार सोबर दाखवत आहेत, फार डिसेंट दाखवत आहेत, पण हा जो आहे तू इकडे तर तुझा चेहरा दाखव बाबा. तू लपवत होता पिशवी आणि यांचा चेहरा, हे बॅग लपवत होते. माझी खात्री आहे, इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावे. ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल. माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे. किती आहेत ते मला माहित नाही. ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे. योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते. पण हे विटनेस टू क्राईमच नाही, हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण ह्यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत. की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे. म्हणून बंड्याची सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे. तुम्ही जे करत होतात तुमचंही एफआयआर मध्ये मी नाव टाकणार आहे. सर तुम्हाला देऊ की सगळ्यांना येईपर्यंत वाट बघू? येत आहे. माझी विनंती अशी आहे की तुम्हीच जाऊन ती बॅग बाहेर घेऊन, कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको तर तुम्हीच जाऊन बॅग बाहेर घेऊन या, म्हणजे ती शूटिंग करता येईल. करून या. कॅप्शन हा आहे दोस्तों देखो ना. त्यांचं नाव कुछ नहीं आ रहा है ना. एकदम बड़ा करो ना वहाँ साइड से. रवी चव्हाण साहेबांचा चेहरा मी घेतला. हो हो. ते जगताप साहेब कुलकर्णी आले बघ. हो जरा 2 मिनिटं त्यांना बाहेर जायचं. कॅमेरा या. हा या 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 या. पैसे
दोन चांगला नाही सर काय दोन के बिल्डर सर पर्पज आहे के बिल्डर. सर मी फक्त फोन धुवायला आणले. माझी हो, KK builder. मला सगळं माहिती आहे तुम्ही माझी कधीपासून- केके बिल्डर फॉर्मच आहे. असू दे ना आहे मुंबईवर आहे असू ती दे. आहे तुला. आहे ना. माझी आहे. आहे ना. तुम्हाला ते मला कशाला सांगताय तुम्हाला ते सांगतो ना. अधिकाऱ्यांना दाखवावं लागेल पुरावा दाखवावं हो लागेल. दाखव ना, सगळं दाखव. 100% दाखव. आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, ह्याच्या पुढे मी सर तुमचं प्रामाणिक किती तुम्ही जेवढं आवाज वाढवाल मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही. मी साहेब हे बरोबर नाही. ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही. मी साहेब हे पैसे कुठून आले खालपासून माझा कॅमेरा चालू होता. विजय केनवडेकर मी अजूनपर्यंत गप्प आहे. हा माणूस किती वेळ इकडे मला सगळं माहिती आहे. मी गप्प आहे. मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी. भाषा आणि आवाज ओढून माझ्याशी बोलायचं नाही. मला सांगता खालपासून शूटिंग घेतोय आम्ही. आपले सगळे प्रमुख इकडे आलेले आहेत. मी विनंती करतो बंड्याजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बाईक बाहेर घेऊन यावी. मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही. बेडरूम बरं चला मग चला चला. मध्ये आहोत. मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे. आत्ताच तुमच्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये 20-25 लाखाची म्हणजे 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची. त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे. हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना. त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही. ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल. मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय. काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली. मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना. आज आपण 26 तारखेवर आहोत. 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत. त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी. पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे. एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत. मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत. काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा. 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले. मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरं वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये. ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय. म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती. फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते. त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार. मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे. कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते. पप्या थवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे. अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आत्ता बॅगा आलेल्या आहेत. या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले
तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील हे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने घ्यावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं आहे या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्मान्य विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता. मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय संबंध आहे या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? मग तो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो. खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत. काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर. हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकालापर, म्हणजे 3 तारखेला निकाल आहे, 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून. आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईल ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्या समोर परत एकदा येईन. धन्यवाद.